जिल्हा महिला स्त्री रुग्णालयामध्ये NICU मध्ये शॉर्ट सर्किट होऊन 3 बालकांचा मृत्यू झाला, तर 6 बालक अत्यंत गंभीर आहेत. माझ्यासोबत काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आहेत. ताई, काय सांगा, अशा प्रकारची घटना वारंवार या ठिकाणी होत आहे. 3 वर्षापूर्वी देखील अशी घटना अतिशय दुर्लक्ष होत आहे सरकारचं. सरकार आणि इथले जे स्थानिक नेते आहेत, इथले जे स्थानिक सगळे आमदार आहेत, इथले जे बाकीचे मंडळी आहे, ते एक दुसऱ्याच्या कॉम्पिटिशन मध्ये दहीहंडीमध्ये बिझी आहेत. त्यांना इथं धाकच नाही कोणाचा, ना पालकमंत्र्याचा, ना मुख्यमंत्र्याचा, ना आरोग्यमंत्र्याचा, न लोकल आमदारांचा, न कोणाचाच धाक या ठिकाणी वाटत नाहीये. आणि ते येत पण नाहीये. अरे काहीतरी जबाबदारी असते की नाही. यू हॅव टू बी आन्सरेबल. दे आर नॉट आन्सरेबल, दे आर लेझी. त्यांना ते छोट्या छोट्या गोष्टीचं राजकारण करण्यात बिझी आहेत. 3 लेकरं मेली, 6-7 लेकरं ऍडमिट केलेली आहे, बाकीचे लेकरं शिफ्ट केलेले आहे. वर गेलं तर म्हटले ऑडिट झालेलं आहे म्हणे. आम्ही पहिलंच विचारलं फायर ऑडिट झालेलं आहे का. ऑडिट झालेलं आहे. आता फोन लावल्यानंतर असं कळतं आहे की फायर ऑडिट एक्सपायर पण झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात एवढी मोठी भली बिल्डिंग त्या ठिकाणी आम्ही पालकमंत्री असताना मंजुरात झालेली होती. त्याचं राजकारण क्रेडिटचं. पण इथं फायर ऑडिट होत आहे की नाही याचा एवढा धाक पण नाही या लोकांचा की फायर ऑडिट होत आहे की नाही आहे. कोणाचं काम असतं. जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या लेकरं ज्यांचे दगावले, पैसा कम्पेन्सेट करू शकत नाही, ठीक आहे, पण जे दगावले त्यांना रिस्पेक्टफुली कम्पेन्सेशन दिला गेलं पाहिजे. आणि जो दोषी आहे, मग व्हेंटिलेटर सप्लायर दोषी आहे का, की फायर ऑडिट झालं नाही ते कोण अधिकारी आहे. मला कळलं की 2 परिचारिकांनी 6-7 पोरं वाचवली. म्हणजे ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला, नाहीतर त्यांनाच कराल सस्पेंड. जे जबाबदार आहे त्यांना सस्पेंड करा. 56% कमिशनवालं सरकार या ठिकाणी आहे आणि हे सरकार बेजबाबदार आहे असं ठामपणे मी सांगतो. निश्चितच 56% कमिशन कोण सरकार या ठिकाणी असा आरोप या ठिकाणी केला जातो. सुनील देशमुख माझ्यासोबत आहेत, माजी मंत्री आहेत. हो, काय सांगाल, यापूर्वी 3 वर्षापूर्वी देखील अशीच घटना या ठिकाणी गेली होती. आता तुम्ही फायर ऑडिटची चौकशी केली, फायर ऑडिट झालेलं नव्हतं, काय तुमची प्रतिक्रिया? असं आहे की कुठेही समजा आग लागली, शॉर्ट सर्किट होते, LCB खाली पडतं आणि इलेक्ट्रिक सप्लाय डिस्कनेक्ट होतो. याच्यामध्ये तो झाला नाही आणि त्याच्यामुळे व्हेंटिलेटर फुटलं आणि त्याच्यामुळे 3 लहान मुलं दगावले, अशी आता जी खात्रीलायक बातमी आहे. आता खरंच किती दगावले अजून आम्हाला माहित नाही. पुरेपूर अनास्था आणि दुय्यम दर्जाचे इक्विपमेंट्स या सगळ्या गोष्टी याच्यासाठी कारणीभूत आहे. आणि जसं यशोमतीताईंनी सांगितलं तसं टक्केवारी घेऊन हे सगळ्या दुय्यम दर्जाच्या वस्तू इथे लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी येथे आणून टाकलेल्या आहेत. याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाल्यानंतर जे दोषी असतील त्या दोषीवर कारवाई होणं आणि मुलांच्या आईवडिलांना 10-10 लाख रुपये कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जिथे ते शिफ्ट करून राहिलेत तिथे पैसे मागून राहिले. आता ते पैशांचा जो पैसे असते ते डफरीमध्ये भरती झालेच नसते. व्हेंटिलेटर जे आहे ते कंत्राटदाराकडून दिले होते की प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं कधी केली, या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, असं आहे, हे सगळ्या खरेदी, आता आम्ही 2घे जण सरकारमध्ये होतो, ही सगळी खरेदी वरतून होते. इथे खालच्या स्तरावर कोणतीही खरेदी होत नाही. ही सगळी मंत्रालयातून खरेदी करते. आणि जसं यांनी सांगितलं की तिथेच टक्केवारी सगळी असल्यामुळे हे दुय्यम दर्जाचे इक्विपमेंट सगळे खरेदी करतात आणि लोकल आणि इन्फ्रामॅन म्हणून त्याचा गावाजावा पूर्ण देशामध्ये करत आहे. त्यांच्या काळात झालेली ही खरेदी असल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. ज्यांच्या खरेदीमध्ये ज्यांनी ही खरेदी त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी. निश्चितच या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होऊन दोषींवर कारवाई होण्याची प्रतिक्रिया जी आहे यशोमती ठाकूर आणि सुनील देशमुख यांनी या ठिकाणी व्यक्त केली. सुरेंद्र कुमार, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती.